नायका ब्रँड आहे का? नायका मध्ये कुठल्या हिरोईननी पार्टनरशिप घेतली माहिती आहे का? कतरिना कैफ. म्हणजे 5% त्यांना स्टेक दिला. तिच्याकडनं खूप कमी पैसे घेतले असतील आणि तिला स्टेक दिला असेल. तिला स्टेक दिल्यामुळे शी इज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. स्ट्रॅटेजिक म्हणजे काय? ती जेवढी फेमस होणार तेवढा ब्रँड फेमस होणार. आणि तिला सांगितलं तू पैसे नको देऊ, तुला 5% पार्टनरशिप, तू पैसे नको देऊ, तू फक्त आमच्या 50 ऍड फ्री कर. आता कतरिना कैफच्या 50 ऍड म्हणजे किती झाली इन्व्हेस्टमेंट? 100 करोड. पण तिने किती कमवले त्याच्यात? जर तिने 50 ऍडचे पैसे घेतले असते तर 100 करोड घेतले असते. तिने 5% शेअर घेतला, त्याचे किती झाले? 1000 करोड. इतकं वाढेल तितकं. हे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स. तर ती स्टार आहे म्हणून ती स्ट्रॅटेजिक म्हणून आली. आता डील मेकर म्हणून कोणी असेल तर माझ्या बिझनेस मध्ये मग गव्हर्नमेंटची काम आहे, पण मला डील देणारच कोण नाहीये. तर डील मेकर हे काय काम असतं? तर असे सर्व्हिसेस असतात डील मेकिंग. तर त्यांना स्टेक द्यायचं. तुम्ही काम घेऊन या 100 करोडचं, तुम्ही 2% पार्टनर, 3% पार्टनर, बाकी सगळं. पण त्यांच्यामुळे येणार ना 100 करोड. तो डील मेकर इज स्ट्रॅटेजिक. प्युअर फायनान्शियल की मला काय नाही, माझा सगळा बिझनेस सेट आहे, मला फक्त आता फ्रँचाईज करायची आहे, मला टीव्हीवर ऍड करायची आहे, मला सोशल मीडिया ऍड करायची आहे, मला एवढे फंड हवे, तेवढे दिले की मी तुम्हाला धंदा डबल करून टाकतो. दॅट इज प्युअर फायनान्शियल.